तर गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आपण गावी आलो आहे काल. खास दत्त जयंतीसाठी आपण गावाला आलो आहे आणि आपलं आता काल लेट आल्यामुळं मी काय जास्त ब्लॉग केला नाही. आजचे जे फुटेज आहेत तुम्हाला आज बघायला भेटेल. आज काकड आरती कशी झाली, कसे काय काय असतात आरती वगैरे, भजन, या गोष्टी सगळ्या होत्या आणि ते तुम्हाला दाखवेन या ब्लॉगमध्ये. आजच्या उद्या होतील तसे हा एक व्हिडिओमध्येच कवर करणार आहे मी. आणि आपण आत्ता आलो आहे, मी रानात आलो आहे. जरा आनंद, थोडासा शांत समाधान. आपली विहीर आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. तर ही मोठी विहीर आहे आपली. थंडी आहे, थंडी मजबूत आहे. हे शेत आहे आपलं, इकडे टिक्का लावतात, सगळ्यांना लावतात. छान दिसतंय का? उन्हात मस्त वाटत असेल, दिसतंय का लुक? आणि यावेळेस माझा प्लॅन होता एक, पण तो नाही झाला एक्झिक्यूट प्रॉपरली. काय होतं माहिती आहे का, आपण गावाला यायचं होतं. मी आत्ता बसने आलो. थांबा, हळूहळू करूया आपण. मोठं व्लॉग येणार आहे, तुम्हाला आवडेल ते. म्हणजे तुम्हाला आवडेल का नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा, म्हणजे आपण तेवढी लवकर प्रोसेस करूया बनवायची. तर मी गावाला आता सोलोच यायला लागले. सोलो राईड भेटली असते तुम्हाला बघायला, ती नेक्स्ट टाईम करूया, लवकरच करेन मी. हे मी आत्ताच सांगतो आहे. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडलाच तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझं इंस्टा आय डी तर मी खाली ते मेन्शन करेन, त्यावर पण फॉलो करून टाका. त्यावर काय अपडेट असतील त्याआधी मी अपलोड करतो स्टोरीला, मग तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चला आता मी निघतो, बाबा वाट बघते, तुम्हाला दाखवतो. जरा ऊन घेत आहे, ते थंडी मजबूत आहे. त्यांना कशी जास्त थंडी वाजते ना, त्यामुळं जरा उन्हात उभं केलं. मी बोललो तेवढ्या वेळात तुमच्याशी बोलून घेऊ. बघाच पुढे तुम्हाला आता सकाळचे फुटेज दिसतीलच काकड आरतीचे.
या संदर्भात ती ओवी पुढे म्हणली जाईल, तुम्ही पाठीमागं म्हणा. त्यानंतर त्या ओवीचा भावार्थ 2 ते 5 मिनिटं सांगितला जाईल. त्यानंतर बसायदान होईल आणि ग्रामस्थांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाची, दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी डोळे झाका. उभे राहिलेले बसलेले सर्वांनी डोळे झाका. माऊली वैष्णव ज्ञानोबरायांची प्रतिमा किंवा तुमचे जे श्रद्धास्थान असेल त्या श्रद्धास्थान देवतेची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा. बहुते जाते प्रगती बहुते जाते प्रगती बहुते जाते प्रगती. तसं संत महात्मे माऊली ज्ञानोबा सांगतात की तुमच्या मनामध्ये सद्बुद्धी, सद्विचार, चांगला विचार, चांगला आचार मनामध्ये किंचितसा सुद्धा आला तरी त्याला दाखवून म्हणू नका, ठेकून म्हणू नका, कमी म्हणू नका. तुम्ही या मंडपामध्ये आलात ना, हे सुद्धा खूप मोठं आहे. ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी पुण्याही लागते. भगवंतानं दिवसाचे 24 तास दिलेले आहेत. त्याही पुढे जाऊन सांगतो की भगवंतानं तुम्हाला हात, पाय, तोंड सगळं काही दिलेले आहे. कशासाठी दिले आहेत? 84 लक्ष योनी आहेत. पण फक्त मानव ध्येय असा आहे की या देहाला बोलता येतं, बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे. या सर्व गोष्टी फक्त या नरदेहाला आहेत, इतर कुणालाही. काय बाजूला कंपाऊंड केलं तर वरून उड्या मारणार. चांगलं आहे ना. हे आपलं रान आहे, ज्वारी आहे सगळी, दिसते का? सगळी ज्वारी आहे. आजी म्हणली जरा रानात जाऊन येऊ, पण फिरून येऊ आपण जरासं. म्हणलं रानातून पण कशी काय अवस्था आहे. लय दिवस इकडं आली नाही बोलली आजी, एक राऊंड टाकून येऊया बोललो. इकडे माकडं जनावरं जास्त आहेत, डुकरं वगैरे जास्त घाण करतात. घाण म्हणजे आता पीक खाऊन टाकतात. त्यामुळं कसं मध्ये आधी यायला लागतं चेक करायला. लय दिवस आली नव्हती म्हणून आज म्हणलं जाऊया. हाय वाटतं बोलते आजी आतमध्ये घुसलेलं करून. नाचधोसी करतात हे लोक जास्त, असं बांधून ठेवतात. दिसतंय का? थांबा 2 मिनटं. बुजगावनं म्हणतात त्याला. त्याचा काय उपयोग होत नाही त्यांना, काय आता सवय झाली आहे. आणि ह्या साईडला डोंगर आहे, तरी पाऊस पडून गेलाय त्यामुळे जरा हिरवगार दिसतंय जास्त. उन्हाळ्यात कमी असतं जरा. आता आज आपला 3रा दिवस आहे. आता उद्या राहून ते बी बघू, परवापर्यंत थांबेन मी. सुट्टी कशी एक्सटेंड होईल तशी. झाले ॲडजस्ट तर थांबेन. तर आज तर दत्त जयंती आहे. आज 3रा दिवस सॉरी 3रा. यालाच 1 दिवस गेला माझा. त्या दिवशी तर काय ब्लॉग काढला नाही. कालची काकड आरती आणि आता आज दुपारी कार्यक्रम असेल 3 नंतर मला वाटतं सुरुवात होईल. तुम्हाला दाखवीन मी. खेळ वगैरे होतात सगळे, व्हिडिओ काढेन मी, ते टाकेनच. चला आजी बोलवते. हा आपण बांधलेली बरोबर, इथंच बांधलेली ना. ते काय गेलं, कुठे गेल्या साड्या? फाटल्या असतील मग. माणूस करायला पाहिजे. ते लावल्यावर तरी येतच की बुजगावनं. तसल्याने येत, ते साड्याने येत नाही. अच्छा साड्याने. मग माकडं ते याची येणारच की. माकडं नाही जात, माकडं नाही खात. माकडं नाहीत काय करत. आता कसं आहे बेकर. आता हरभरा सुरुवातीला खाल्ला, आता नाही खाल्ला. तिकडचीच वाट लावली ना भाताची. तिकडचीच लावली बा. तर आत्ताच मागचं पावसाळ्यात काय झालं, जास्त पाऊस झाला आणि डुकरांनी पण वाट लावली अर्धा. हे तांदूळ व्हायला गेलं, खराब झालं पावसामुळे. तर थोडंसंच वाचलं.
चला आता जोड्या जोड्या बघू जोड्या जोड्या पहिली जोडी दोघं पण या वा 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 आदरणीय गणेश धनावडे आणि सोनाली धनावडे चला या बाळासाहेब गावात कार्यक्रम चालू असल्यामुळे आवाज स्पीकर चालूच असतात म्हणून मी जास्त ब्लॉग काढला नाही. आता लांब आहे म्हणून तरी आवाज तुम्हाला येत असेल माझा क्लिअर, तो पण आवाज येत असेल बॅकग्राऊंडला. आजचा जे तुम्हाला दाखवलं कसं वाटलं, कशी पद्धत आहे आपल्या इथे, सगळे खेळ वगैरे होतात, फुगड्या वगैरे, चांगलं वाटलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का नाही हे पण नक्की सांगा मला. तर हा लुक कसा वाटतं, जर आवडला असेल तर व्हाईटच हार्ट टाका, ग्रीन वगैरे नको टाकायची गरज नाही आपल्याला, व्हाईट चालेल आपल्याला. आणि अजून आता थोडीशी राहिले, तुम्ही आत्ता किती वाजलेत माहिती आहे का, 6 वाजत आले, 6 वाजायला 5 मिनटं राहिलेत. पालखी खालीपर्यंत गेली की मग जेवण वगैरे असेल, सगळ्या गोष्टी. मी कमी दाखवलं आहे, मला स्वतःचा सेल्फी जरा व्लॉगमध्ये, तुम्ही बाकीचं सगळं एन्जॉय करा म्हणून मी कमी आलो, थोडा जास्त आलो नाही. आणि आवाज असल्यामुळे मी जास्त बोलून पण तुम्हाला आवाज पोचणार नाही. आजचा आपला दिवस झाला असा. उद्या काय असेल उद्याचं तुम्हाला ते पण कळवेन. काय असं स्पेशल तर नाही, पण कुठे गेलो तर मी ते टाकेन. ह्या महिन्यात अजून पण प्लॅन आहेत माझे. आणि बघा आता पुढे निघतो, आता अंधार होत आला आहे, आपला कार्यक्रम सुरू आहे, तो तिकडे जाऊया. चला या. सगळं सजवलं काय काय फोटो काढायचा, आपण पहिला फोटो काढू, 2 मिनिटं थांबा, फोटो काढूया. एक पण माणूस नसतो, दरवाजा बंद असतो. म्हणजे बंद असतो का नाही ते आठवत नाही. तू बघितलंय का? हो, कधी? मागच्याच वर्षी. मी नाही बघितलं बरं. मी पण नाही कधी बघितलं. मग मागच्या वर्षी ऐकलेलं, मग मागच्या वर्षी बघितलं तर खरं आजी बोलत होती 2 वर्ष बघते ती, पण ती वाचते घंटे वाचती. मी पण पालखी बघितले. आत नेतात तवाच. इथं खाली शाळा आहे, गोल रिंगण करून हे करतात.
याला सुरुवात केली की घंटी हालावी लागते, हालायला लागते. जरा बाजूला बसत आहे. मी एक गोष्ट बघितली, ऑब्झर्व केली का, जेव्हा आरती चालू होती ना, पालखी गेटवर म्हणजे दारासमोरच होती मंदिराच्या, घंटी ऑटोमॅटिक हालायला लागते कंटिन्यू. जोवर आरती होत नाही ना तोवर ती हालत होती. जेव्हा आरती संपली ना त्यानंतर ॲटोमॅटिक ती स्लो झाली, शांत. आणि असं नाही आहे की हवेमुळे येते. आता 2-3 वर्ष झालं ऑब्झर्व केलं आहे, दरवेळेस तरी ती गोष्ट होतेच. आता आपण जरा जेवण घेऊया. पेट पूजा थोडी आता सकाळपासून, आता कधीपासून ते 4:30 सव्वाच्यापासून कंटिन्यू चालू. आता सगळे जेवतील वगैरे. थंडी तर आज कमी आहे, तशी थोडी कमी आणि केस घ्यायला ठीक आहे ना, ॲडजस्ट करून घ्या. जरा नसतील चांगले तर थोडं प्लीज ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला घ्यावंच लागेल, काय ऑप्शन नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपला शेवटचा दिवस. सातारला राहिलो आहे जरा. मी काकांची रूम आहे सातारमध्ये, तिथं थांबलो आहे. गावावरून आपण आलो परवा दिवशीच. आज टोटल 5 दिवस झाले मला. आज रिटर्न जायचं आहे. तिथून मग तुम्हाला काहीतरी दाखवतो. हा दिसतो ना, अजिंक्यतार आहे, दिसतो त्याच्याच समोर आहे. मस्त व्ह्यू दिसतो रात्रीच्या, रोडच्या लाईट वगैरे, सीन भारी दिसतो इथून. हे अजिंक्यतारा झाला, इथून कास पठार या साईडला. आणि इकडे एक आपल्याला टाईम असता तर गेलो असतो. हे मंदिर आहे इथे वर एक, मस्त आहे. इथून जायला बघा, ही दिसतंय का, हां ते मंदिर आहे, भैरवाचं मंदिर आहे. आपल्याला टाईम असताना आपण नक्की गेलो असतो. नेक्स्ट टाईम जाईन, तुम्हाला दाखवेन. पण तिकडे जाऊया आपण. गावाला जाऊन आत्याकडे जायचं आहे, तिथून आपण रिटर्न मुंबईला जाणार. आज झाली आपली सुट्टी, संपली आजची. टोटल सगळी यूज झाली माझी दत्त जयंतीची सगळी ओव्हरऑल होऊन. फिरणं जास्त काय तुम्हाला दाखवलं नाही मी, कुठे गेलोच नाही तर काय दाखवणार. नेक्स्ट टाईम आपण येणार आहे ना, बाईक घेऊन येऊया आणि मग फिरायला कुठे कुठे तुम्हाला मग फिरवेनच. इकडे मंदिर आहे कोटेश्वर, त्या चौकातच बिल्डिंग आहे. चला जरा नाश्ता वगैरे करूया, मग गावाला जाऊया. स्कूटी आहे, स्कूटीनेच आहे. आज आपल्याला निघालं पाहिजे जास्त करून. मला वाटतं 3-4 पर्यंत तरी कसं करून निघालं पाहिजे, म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचलो तरी दुसऱ्या दिवशी उद्या कामावर जाता येईल आपल्याला. ठीक आहे, भेटू आपण, निघू. किती अंतरावर लावायच्यात, काम करू जरा. बाजूला एक कंपाऊंड बनवायचं आहे. कुठून कोपऱ्यापासून चालू करायचं आहे? पाळा आहे की कॅप. तिथं पाळा. दुसरी कुठे लावायची? केवढा कॅप सोडायचा? एवढा इकडं कुठला घेऊ? हे घेऊ. कसं मजबूत झालंय.
ते एक हे लाईनीने सगळे केले तेव्हा तिथे 2 दिसत आहेत. तिथे एक, तिथे एक, तिथे एक, तिथे एक, 4 इकडून केलेत. आता गोडा करायचे आहेत. बाजूला असं कंपाऊंड तयार केलं ना की बरं असतं. आत येता येत नाही. मग काठी राहून मग इकडे साड्या बांधणार बाजूने असं बरोबर. मग झालं तयार. मला माऊट घ्यायचा आहे गाडीवर लावता येईल असा, अजून घेतला नाही. लवकरच घेऊया. आवाज जरा कमी आहे, ऍडजस्ट करून घ्या. पेटी पॅड चालू आहे. पेटी पॅड थंड हवा आहे माहितीये का? थंड. 2 लेअर घातलेत मी स्वेट शर्ट. एवढी आहे आतमध्ये फुल टी शर्ट आहे तरी आत थंड वाटतंय. ऊन असून ऊन नाही वाटत आहे. बघा ना कसलं भारी वाटतंय. शांतता आहे मजबूत. जरा हितात्याकडे जाऊया, जरा थांबून मग आपण सातारला जाऊया. तिथून जेवून मग मुंबईला रिटर्न जायचं आहे. आणि असे वेगळे वेगळे ब्लॉग तुम्हाला असे नवीन नवीन बघायला भेटतील. मी गावाकडे आलो आणि बाकी असे ट्रिप वगैरेचे तर तुम्हाला भेटणारच ते बघायला. ते मी मध्ये टाकत राहील, त्याचं टेन्शन नका घेऊ. तेवढं प्रेम द्या ब्लॉगला, चांगलं वाटेल, तुम्हाला आवडेलच. काही कारणास तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाला सुद्धा फॉलो करून टाका. ओके, चला येतो. काळजी घ्या.